पुण्याच्या मध्यवस्तीत असलेल्या आणि पुस्तकांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आप्पा बळवंत चौकात काल दुपारी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे। भरधाव वेगात आलेल्या एका बसनं थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानाला धडक दिली आणि बस थेट दुकानात घुसली। दुपारी साधारण 1:30 ते 2च्या सुमारास जेव्हा या परिसरात विद्यार्थ्यांची आणि ग्राहकांची मोठी वर्दळ असते तेव्हा हा अपघात घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सुदैवानं या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळते। मिळालेल्या माहितीनुसार ही बस ABC चौकाकडून लक्ष्मी रोडच्या दिशेनं जात होती। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बसनं प्रथम फुटपाथला धडक दिली आणि त्यानंतर थेट समोरच्या दुकानाचे शटर आणि काचा फोडत आत प्रवेश केला। प्रत्यक्षदर्शींच्या मते बसचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर असावा। अपघाताच्या वेळी दुकानात 3 ते 4 ग्राहक उपस्थित होते, परंतु बसचा मुख्य धक्का दुकानाच्या दर्शनी भागाला बसल्यानं आतील लोक थोडक्यात बचावले। बसच्या धडकेमुळे दुकानातील सुमारे 2 ते 3 लाख रुपयांचं फर्निचर आणि काचांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे। या अपघातामुळे पेठ भागातील वाहतूक नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। आप्पा बळवंत चौक हा भाग सर्वाधिक कंजेस्टेड भागापैकी एक आहे, जिथे दर तासाला हजारो वाहनांची ये-जा असते। अशा अरुंद रस्त्यावर अवजड वाहनांचा वेग आणि तांत्रिक स्थिती तपासणं आता अनिवार्य झालं आहे। पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 6 महिन्यात पेठ परिसरात अशा प्रकारचे 5हून अधिक लहान मोठे अपघात झाले आहेत। या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ धाव घेत चालकाला ताब्यात घेतलं असून बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का याची तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून केली जाणार आहे। भरवस्तीत झालेला हा अपघात पुण्याच्या रस्ते सुरक्षेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे। जर बस फुटपाथवरील पादचाऱ्यांच्या अंगावर गेली असती तर आज पुण्यात मोठा अनर्थ घडला असता। प्रशासनानं आता अशा वर्दळीच्या ठिकाणी वाहनांच्या वेग मर्यादेवर कडक नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। सध्या घटनास्थळी बस क्रेनच्या साहाय्यानं बाहेर काढण्यात आली असून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे।